नमस्कार मित्र, आजच्या भागात एक वेगळाच उत्साह आहे. त्याचं कारण असं आहे, आज एक असा पदार्थ तुमच्यासमोर घेऊन येतो आहे ज्याचं अस्तित्व महाभारतापासून आहे. तो पदार्थ इतका सामान्य आहे की तो आपल्या घरोघरी बनतो. पण त्या पदार्थाचं वैशिष्ट्य हे पण आहे की महाराष्ट्रभरात तो पदार्थ वेगवेगळ्या तऱ्हेने बनतो. आज माझा प्रयत्न असा असणार आहे की महाराष्ट्रात ज्या ज्या पद्धतीने हा पदार्थ बनतो त्या पद्धतीचा पदार्थ तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न. तर हा पदार्थ कोणता, हे मिळतो कुठे, त्याची चव कशी आणि हो त्याची किंमत काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या भागासाठी आपण आलो आहोत आम्ही पोहेकर, जे स्थित आहे पत्र्या मारुती मंदिरा शेजारी. डाव्या हाताला पत्र्या मारुती मंदिर दिसतंय, त्याला लागूनच आहे हे आम्ही पोहेकर हे ठिकाण. जवळची खूण अर्थातच पत्र्या मारुती मंदिर किंवा नीलकंठ ज्वेलर्स हे मोठं ज्वेलर्सचं दुकान. माझं नाव वैभव पाटील. पोहेकर हा ब्रँड आहे आपला. हा 2019ला चालू झालेला आहे. हा चालू करण्याचा एकच उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खातात. आपला एकच ध्येय होतं की संपूर्ण जे पोहे आहेत ते एकाच जागी मिळावे, पूर्ण हायजेनिक, पूर्ण जे आहे ना ती टेस्ट प्रॉपर देऊन आपण करण्याचा हा मेन आपला उद्देश होता. हे आता याला 4-6 वर्ष झालेले आहेत आपल्याला ब्रँड चालू करून. तर मित्र हो, आज ज्या पदार्थासाठी हा भाग आहे तो पदार्थ म्हणजे पोहे. आणि आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आम्ही पोहेकरकडून काही निवडक पोह्यांचे पदार्थ. आता माझी इच्छा होती तिथनं जेवढे पोह्यांचे पदार्थ मिळतील ते घेऊन यावं, पण इश्यू असा आहे की त्यांचं पुढचे 2 दिवस रेनोव्हेशनचं काहीतरी काम असणार आहे आणि म्हणून आज त्यांचं सगळं आटोपतं घेत आहेत. ते निवडकच त्यांच्याकडे पोहे आत्ताकडे शिल्लक होते, तर ते निवडक पोहे आज आपल्याला मिळाले. मला वाटतं 4 प्रकारचे पोहे आपल्याला मिळालेत. तर ते पोहे आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तर तेवढे पोहे आपण खाऊन बघूया, त्याची चव बघूया आणि त्या सगळ्या पदार्थांच्या चवीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आपण घेऊन आलो आहे पार्सल ऑफिसमध्ये, कारण का त्यांचं सगळं आता त्या आउटलेटमध्ये आवरण्याचं काम चालू आहे. म्हणून म्हटलं निवांत आपल्या ऑफिसमध्ये या गोष्टी मला तुमच्यासमोर आणता येतील. फक्त पोह्यांसाठी मला वाटतं आपल्या या चॅनलवर हा पहिला एपिसोड असेल. तर मित्र, एकूण आपण 5 प्रकारचे पोहे हे आम्ही पोहेकरकडून आणलेले आहेत. सगळ्यात आधी म्हणजे आपले साधे घरचे पोहे जे आपले घरी बनतात ते नेहमीचे. त्यानंतर इंदोरी पोहे, त्याचबरोबर कोकणी पोहे. आता हा काय प्रकार आहे मला माहीत नाही. तर्री पोहे आपण अंदाज बांधू शकतो. आणि ह्याच्यात काय आहेत, मला वाटतं दही पोहे असतील, दही तडका पोहे असतील, ते आपण नंतर उघडून बघूया. तर असे हे 5 प्रकारचे पोहे आपण आज आणलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण हे घरचे पोहे जे आहेत ते पाहूयात. आम्ही पोहेकर यांचे घरचे पोहे छान पद्धतीने पॅकिंग करून मिळतं. आणि मी मुद्दाम गोंधळ होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं होतं की प्रत्येक पोह्यांवर लिहून द्या की कुठल्या प्रकारचे पोहे आहेत. तर हे असे काहीसे पोहे आपल्याला मिळतात. लिंबाची फोड ही त्यांनी दिलेली आहे आणि वरनं त्यांनी ही शेव टाकून दिली आहे.
तर पटकन लिंबू पिळून घेऊ. मला वैयक्तिक मित्रांनो साधेच पोहे हे आवडतात, म्हणजे आपल्या घरी जसे बनतात तसे. त्यावर मला फारसं काही टाकलेलं आवडत नाही. अपवाद म्हणजे आपल्या नेहमीच्या गोष्टी, शेव, कोथिंबीर, खोबरं, लिंबू हे टाकलं असेल मला आवडतं. पण तर्री वगैरे या बाजूला मी फारसा पोह्यांबद्दल वळत नाही. पण अर्थात आपण म्हणतो ना की माणसाचं वय जसं वाढत जातं तसं एखाद्या पदार्थाबद्दल त्याची मॅच्युरिटीही वाढत जाते, त्याची समज वाढत जाते. आणि माझ्याबद्दलही असंच काहीसं झालं पोह्यांसंदर्भात. माझा अनुभव फक्त साध्या पोह्यांबद्दल होता, फार तर फार बटाटे पोहे. अजून एक युनिक पोहे जे मी खाल्ले होते, मला आठवतं आहे आम्ही गोंदवलेला चाललो होतो. आमच्या गाडीत एक काकू होत्या, त्यांनी घरनं पोहे घेऊन आले होते आणि ते पोहे होते फ्लावरचे पोहे. फ्लावरचे पोहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले होते. एक वेगळा युनिक पदार्थ मी खाल्ला, फ्लावरचे पोहे. तुम्ही कधी फ्लावरचे पोहे खाल्लेत का? मला खाली कमेंट करून सांगा. असे कुठले आगळे वेगळे तुम्ही पोहे खाल्लेत तेही मला खाली कमेंट करून कळवा, माझ्याही नाण्यामध्ये भर पडेल. तर सांगण्याचा हेतू असा की साधे पोहेच आत्तापर्यंत मी खात होतो, पण जेव्हा मी दडपे पोहे खाल्ले तेव्हा माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या अनुभवामध्ये अजून एक भर पडली. त्यानंतर चिंचकोळ्याचे पोहे हा एक वेगळा प्रकार मी खाल्ला, तीही माझ्या अनुभवामध्ये एक वेगळी भर होती. आणि सरप्रायझिंगली हे दोन्हीही पदार्थ मला खूप आवडले, दडपे पोहे आणि चिंचकोळ्याचे पोहे. चिंचकोळ्याचे पोहे तर मला अप्रतिम वाटले आणि मी आता प्रयत्न करीन की अजून कुठला जर आपण कुठे ठिकाणी गेलो आणि तिथे चिंचकोळ्याचे पोहे जर असतील तर तो पदार्थ मी तुमच्यासमोर आवर्जून आणीन. चला आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आम्ही पोहेकर यांचे हे घरचे पोहे. या पोह्यांमध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची छानपैकी आहे. चला पहिला घास घेऊन पाहूया आम्ही पोहेकरांचे घरचे पोहे. छान आहे, छान चव आहे. पहिल्या घासामध्ये मी मुद्दाम एक मिरची घेतली होती. मिरचीचा छान तिखटपणा हा त्या घासामध्ये आला. मला पोह्यांमध्ये मिरची जी आहे ती आवडते. पोहे तसा एक माइल्ड पदार्थ आहे, त्याच्यात थोडासा मिरचीचा तिखटपणा आला तो आनंद देतो. बाकी चवीबद्दल जर म्हणायचं झालं, खूप छान पद्धतीने हे पोहे बनवलेत, आपल्या घरी जसे बनतात तसे आहेत. हलक्या अशा साखरेची ओळख या पोह्यांमध्ये आहे आणि म्हणून घरच्या पोह्यांसारखी ही चव अगदी तुम्हाला हुबेहूब मिळते. आता इथून पुढे आपण वळूया त्यांच्या पुढच्या पोह्यांकडे. पुढचा पदार्थ म्हणजे इंदोरी पोहे. आता इंदोरी पोहे मी आत्तापर्यंत कधी खाल्ले नाहीत मित्रांनो, आणि पाहतोय ही मी पहिल्यांदा. तर हा काय प्रकार असेल याची मलाही उत्सुकता आहे. त्यांनी आपल्याला शेवेच्या ऐवजी हे फरसाण दिलं आहे आणि मला वाटतं हे इंदोरी फरसाण असावं असा अंदाज आहे, म्हणून याला इंदोरी पोहे म्हणतात की काय असं वाटतं आहे. ही शेव जाडी शेव. आता ही शेव जाड शेव आहे, याला काय भावनगरी शेव म्हणतात का काय म्हणतात? मला जर नक्की माहिती असेल की हा काय प्रकार आहे मला खाली कमेंट करून सांगा. पण बाकी मला पोहे जे आहे ते तर सेमच वाटत आहेत. फरक आपल्याला चव घेतल्यानंतरच कळेल. चव घेण्याच्या अगोदर लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळून घेतलेलं आहे, जरा मिक्स करून घेऊया. मला ॲक्च्युली मिक्स करायला जरा जीवावर आलं आहे, कारण का मला तो शेवेचा घास हवा आहे. पण आता आपण नेमकं लिंबू पिळलं आहे तरी पण जाऊन दे, विथ शेव आपण घास घेण्याचा प्रकार करू. थोडं आंबट लागेल याचीच भीती आहे, कारण का मनसोक्तपणे मी लिंबू पिळलं आहे. असो, बघूया काय चमत्कार घडतो ते. आम्ही पोहेकरांचे इंदोरी पोहे. पोह्यांमध्ये मला विशेष फरक नाही जाणवला. शेवेची चव वेगळी उभारून आली. पोहे मला वाटतं तेच असावेत, पोहे वेगळे नाहीत. इंदोरी पोहे तेच आहेत माझ्या अंदाजे. त्यांनी बेस तोच ठेवला आहे आणि त्याच्यात त्यांनी
जेवढे जमतील तसे त्यांनी व्हेरिएशन्स आणलेत. आता मला ठामपणे हे सांगता येणार नाही कारण का मी काही इंदोरला जाऊन इंदोरी पोहे खाल्ले नाही, पण हे असं काहीतरी असावं अशी माझी अपेक्षा आहे. जर मी चुकीचं असेल मला खाली कमेंटमध्ये तुम्ही दुरुस्त करा आणि मला सांगा की खरे इंदोरी पोहे याच्यापेक्षा काही वेगळे असतात का. पण जाऊन दे, मूळ मुद्दा काय, यांनी चवीमध्ये नक्कीच फरक पडला आहे. ती जी जाड शेव आहे किंवा मी याला फरसाण म्हणेन, त्यांनी एक वेगळा इम्पॅक्ट पडला आहे पोह्यांवर. कारण का त्या फरसाणलाही तुम्ही जर पाहिलं तर एक हलकासा मसाला आहे आणि तो मसाला या पोह्यांची चव बदलतो. पोहे जे न्यूट्रल असतात तो मसाला त्या न्यूट्रॅलिटीला कुठेतरी छेदतो, कुठेतरी तो तोडतो आणि मसाला आपली स्वतःची ओळख तुम्हाला पोह्यांसोबत करून देतो. म्हणून हे पोहे तुम्हाला खाताना थोडे वेगळे नक्की लागतील. आम्ही पोहेकरांचे हे इंदोरी पोहे. आम्ही पोहेकरचा आता आपण तिसऱ्या पदार्थाकडे वळूया, ते म्हणजे तर्री पोहे. त्याच्यात त्यांनी पोहे दिलेले आहेत आणि माझ्या अंदाजाने त्यांनी आपल्याला तर्री ही अशी वेगळी दिलेली आहे. स्वाभाविक आहे, कारण तर्री जर याच्यात टाकली असती पोह्यांचा लगदा झाला असता. तर पॅकिंग त्यांनी छान दिलेलं आहे. हे उघडून पाहूया की या पोह्यांवरती त्यांनी लिंबू व्यतिरिक्त काय टाकलेलं आहे. ओके, गंमत आहे सगळी मित्रांनो, हे सगळं मी नवीनच पाहतो आहे. या याच्यावर त्यांनी आपल्याला शेव आणि थोडी ही भावनगरी शेव किंवा जाड शेव दिलेली आहे आणि सोबत त्यांनी आपल्याला दिलेला आहे कांदा आणि कोथिंबीर, खास तर्री पोह्यांसाठी. लिंबूला जरा बाजूला ठेवूया. या पोह्यांवर आपल्याला त्यांनी तर्री दिलेली वेगळी. ती तर्री आपण घेऊया. त्या तर्रीचा जरा वास बघतो मी. छान मसालेदार असा वास आहे, तिखट असणार आहे. हे आपल्याला ओतूनच कळेल की नक्की काय प्रकार आहे. रंग पाहताय तुम्ही मित्रांनो, छान भडक असा हा दाट रंग आहे. मला वाटतं हे जर आपण प्रॉपर मिक्स करून घेऊ, नाहीतर ती तर्री जी आहे ती खाली यायचा भीती आहे. जो कांदा आहे तो एका बाजूला गेला आहे, तो कांदाही आपल्याला मिक्स करून घ्यायला लागेल. आणि मला वाटतं तर्री जी आहे तीही आपण त्या याच्यात ओतूया. ओके, एखाद्या रायडरच्या मगचा आपण जरा सदुपयोग करून घेऊया. शास्त्राप्रमाणे लिंबू पिळून घेऊ, कारण का तर्री जर झटका असेल तर तो झटका थोडा कमी होईल. मी पूर्ण लिंबू वापरत नाही, थोडंच लिंबू वापरतो. नंतर लागलं तर आपण घेऊया. हे सगळे पोहे काय मी एकटे संपवू शकणार नाही आहे. माझ्यासमोर स्वाती आहे, आज बाबांना पण मी इथे आणलेलं आहे. तर आम्ही तिघं मिळून हा सगळा जो पसारा आहे पोह्यांचा तो संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्यापूर्वी आम्ही पोहेकरचे तर्री पोह्यांचा पहिला घास तुमच्यासाठी. परत पोह्यांचा बेस तोच आहे, घरचे पोहे. त्याच्यावर त्यांनी जाड शेव वगैरे टाकून तर्री दिलेली आपल्याला. असे हे खास तर्री पोहे. झणझणीत अशी तर्रीची ओळख सांगितली आहे तर्रीनी. आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांच्यासाठी हे स्वर्ग आहे. मला पाणी प्यायला लागणार आहे, असं तिखट आहे, छान आहे. आम्ही पोहेकरचे तर्री पोहे. आणि तर्रीची क्वांटिटी त्यांनी बरीच दिली आहे, पुरून उरेल एवढी क्वांटिटी आहे. अर्थात मी एवढी सगळी घेणार नाही आहे, बाबा काही एवढं तिखट खाणार नाही, हे मलाच खायला लागतं रे. आणि सोबत जो त्यांनी चिरलेला कांदा दिला आहे तो अजून मजा आणतो आहे. जिथे तर्री तिथे कांदा आणि लिंबू पाहिजेच पाहिजे, तर ती तर्री तुम्हाला द्विगुणित असा आनंद देते.
पाणी आण मला दिलं. हा 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 झणझणीत तर्री पोहे छानच तिकडे आहेत. त्याचा पुढचा पदार्थ जो आपण घेतो आहे आम्ही पोहेकरांचे कोकणी पोहे. कोकणी पोहे काय प्रकारे हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. खोबरं मला दिसतं याच्यावर. कोकणी पोहे लिंबू बाजूला करून घेऊ. कोकणी पोहे त्यांनी आपल्याला काय दिलं आहे त्याच्यावर खोबरं दिलेलं आहे. तर हे पोहेसुद्धा तेच पोहे आहेत का? तसेच असावेत, फक्त खोबरं दिलं आहे. म्हणजे त्यांना कोकणी म्हणण्यापेक्षा हे कोकणस्थ पोहे आहेत का की काय हे असं विचारायला पाहिजे. ओके, नाही मित्रांनो, इथे यात बटाटा पण आहे. याच्यात बटाटा सापडला मित्रांनो मला. हे कोकणी पोहे आहेत. मला वाटलं कोकणस्थ पद्धतीने बनवलेल्या पोह्यांना हे कोकणी पोहे असं म्हणत आहेत, पण पोहे काहीतरी वेगळे दिसतात कारण का मला याच्यात बटाटा सापडला आहे. आणि हो, हे बटाटा पोहे आहेत मित्रांनो. याच्यात 2-3 बटाट्याचे मला काप दिसत आहेत. उकडलेले बटाटे म्हणजे शिजवलेले बटाटे पोह्यांबरोबर शिजवले असतील. तर थोडक्यात हे बटाटा पोहे म्हणायला यायला हरकत नाही. आणि याच्यावर खोबरं किसून त्यांनी वरती दिलं आहे. नेहमीप्रमाणे पटकन लिंबू पिळून घेऊ. ॲक्च्युली मला याच्यात लिंबू नाही पिळायचा. मला याची ओरिजिनल चव आहे ती हवी आहे. कारण का मग मला फरक कळतो आहे की जर हे वेगळे आहेत की नाही. कारण का लिंबू पिळलं ना तर कदाचित सेम टेक्स्चर येण्याची शक्यता आहे. म्हणून नुसते पोहे ट्राय करून पाहतो. आम्ही पोहेकरचे कोकणी पोहे. तिखट तर्री पोहे खाल्ल्यानंतर फ्रेशली किसलेलं खोबरं हे मिश्रित पोहे खाल्ल्यानंतर मी तुम्हाला जो आनंद मिळाला तो सांगू शकत नाही आहे. तर्री पोहेनी कुठेतरी कोपऱ्यात बसलेली सर्दी बाहेर काढली आणि वेळेत मी हे कोकणी पोहे काढले असं मला वाटतं आहे. छान पोहे आहेत. मला वाटतं हे बटाटा पोह्यांसारखे बनवलेले पोहे आहेत. आणि बटाट्या ह्याच्यात असल्यामुळे आपल्या नॉर्मल घरच्या पोह्यांपेक्षा म्हणजे साध्या पोह्यांपेक्षा नक्कीच याची चव थोडी वेगळी लागते आहे. आणि अर्थात त्याच्यावर जे किसलेलं खोबरं आहे त्यामुळेही याची चव अजून वेगळी लागते आहे. आणि वेगळी ही चांगल्या पद्धतीने लागते आहे. आत्तापर्यंत आपण यांचे 3 पोहे खाल्ले. हा 4था पोह्यांचा पदार्थ आहे, प्रकार आहे. आणि कुठल्याही यांनी निराश नाही केलं. खूप अप्रतिम असे पोहे आहेत. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी मात्र तर्री पोहे नक्की खा. आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी नक्की खाऊ नका. कारण का खूप तिखट अशी ती तर्री आहे. तुम्हाला जर आनंदच घ्यायचा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा. पण तर्री पोहे हे छान झणझणीतपणा घेऊन येतात हे लक्षात ठेवा आणि मग ऑर्डर करा. चला, 4 पोहे आपले झाले. वळू आपण आता यांच्या शेवटच्या पोह्यांकडे. आम्ही पोहेकरचे हे शेवटचे पोहे म्हणजे दही तडका पोहे असा या पदार्थाचा उल्लेख आहे. नावावरून आपल्याला कळतं आहे की दह्याला मला वाटतं तडका त्यांनी दिलेला आहे. मी हे पहिल्यांदा ऐकतो आहे, पहिल्यांदा बघतो आहे, पहिल्यांदा खाणार आहे. बघूया आपल्यासमोर काय येतं आहे ते. आम्ही पोहेकरांचे हे दही तडका पोहे. ओके, कॅमेरामन जरा आगे आओ. दही पोहे आणि त्याच्यावर दिलेला हा तडका. आता तडक्यामध्ये मला काय काय दिसते, मोहरी आणि अजून काय आहे. तडक्याचा वास येतो आहे छान. कढीपत्ता दिसला मला. ही मिरची सापडली मला. बरं, ही मिरची आपण ना काय करूया, क्रश करून याच्यात मिक्स करायची का? मी जरा या टेम्पटेशनमध्ये. पण माझ्यासमोर अजून एक प्रश्न म्हणजे बाकीच्यांनाही नंतर हे पोहे खाता यावेत. तर आपण काय करू, ही मिरची बाजूला ठेवूया. हे मिक्स करून घेऊ आधी. अर्थात
हे दही पोहे आहेत म्हणून यासोबत लिंबू येणार नाही, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पण मला खूप टेम्पटेशन होतं आहे की ही जी मिरची आहे ना ती मी ह्याच्यात ॲड करावी. आपण काय करूया, ही मिरची इथे बाजूला घेऊया आणि थोडी क्रश होती आहे का बघूया. येस, कारण का मला असं वाटतं आहे वैयक्तिक की ही तळलेली मिरची आहे ना ही छान त्याचा एक तिखटपणा आणि मसालेपणा या आपल्या दही पोह्यांना देईल. बरं, अजून एक उत्सुकता मला जी निर्माण झाली आहे या दही पोह्यांमध्ये की हे खारे दही पोहे असणार आहेत की याच्यात साखर असणार आहे. मला वाटतं आहे त्यांनी मीठ आणि साखर दोन्ही असे मिश्रित हे पोहे दिले असतील. तरी पण आपण टेस्ट करूनच बघूया. ही छान मी मिरची एकजीव करीन आपल्या या दही पोह्यांमध्ये आणि बघूया यांनी काय जादू होती आपल्या चवीमध्ये. हां सॉरी, त्याच्या आधी आपण काय करूया, ह्याचा आधी एक साधा घास घेऊन पाहूया. प्रयत्न करीन न्यूट्रल असा हा घास असावा. येस, आम्ही पोहेकरांचे हे दही तडका पोहे. साखर आहे ह्याच्यात, साखर, मीठ आणि फोडणीची चव लागते. आता आपण पटकन ती मिरची आहे ना ती एकजीव करून घेऊ. ती मिरची खायची असते का नाही मला माहीत नाही, पण मला तर खूप टेम्पटेशन झालं आहे ती मिरची खाऊन बघायची. तुम्ही मला सांगा की दही तडका पोहे बरोबर जी मिरची येते ती खायची असते का नाही. मी हा पदार्थ पहिल्यांदा खातो आहे म्हणून मला माहीत नाही, पण टेम्पटेशन आहे. मिरची सगट दही तडका पोहे याचा घास. मिरची मी मिक्स केली खरी, विशेष असा काही फरक पडला नाही, त्यात काही तिखटपणा असा काही ॲड झाला नाही. कदाचित ती मिरची तशी तिखट नसावी. आता मी मुद्दाम तो मिरचीचा एक घास घेतला आहे. पोह्यांमध्ये साखर बऱ्यापैकी आहे, कदाचित त्यामुळे मिरचीची जाणीव किंवा मिरचीची जी हीट असते ती तुम्हाला घासामध्ये जाणवत नाही आहे साखरेमुळे. नाही मित्रांनो, मिरचीचा तिखटपणा काही नाही आहे. मला वाटतं ती मिरची बहुतेक खायची नव्हती, पण हरकत नाही. एकूणच आनंद जो आहे तो दही पोह्याचा जो क्रीमीनेस आहे तो क्रीमीनेस सोडणारा तो तडका आहे या सगळ्यांमध्ये आहे. काहीतरी वेगळा पदार्थ आहे. तुम्हाला जर रोजचे तुमचे घरचे पोहे खाऊन कंटाळा येत असेल किंवा अजूनही जे प्रकार आहेत पोह्यांचे ते खाऊन जर कंटाळा असेल आणि काहीतरी वेगळं तुम्हाला खायचं असेल, तुम्ही दही तडका पोहे हे ट्राय करू शकता. नॉट अ बॅड आयडिया. पण माझं अजूनही प्रेम आपल्या घरच्या पोह्यांवरच राहील. आणि हो, जर तुम्ही तर्रीवाले पोहे घेत असाल त्याच्यानंतर मात्र हा तर्री दही तडका पोहे तुम्हाला जो आनंद देईल, जो थंडावा देईल तुमच्या पोटाला, तुमचं पोट तुम्हाला थँक्यू म्हणेल. खरंच असा हा मस्त गोडसर पदार्थ आहे आणि दही त्याच्यात असल्यामुळे एक वेगळीच शीतलता तो तुम्हाला देतो. तर आम्ही पोहेकरांचे हे दही पोहे, दही तडका पोहे छान आहेत. तर अशा पद्धतीने मित्रहो आपण आम्ही पोहेकर यांचे एकूण 5 पोह्यांचे प्रकार खाऊन पाहिले. प्रत्येक पोह्यांचं माझं मत तुम्हाला मी दाखवलं आणि प्रत्येक पोहेही तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवले. मी आशा करतो की तुम्ही जर आम्ही पोहेकरांकडे आला नसाल तर तुम्हाला हलकीशी कल्पना मिळाली असेल की इथे तुम्ही काय अपेक्षित करू शकता आणि तुम्हाला इथे काय येऊन खाता येईल याची मदत मिळेल हा व्हिडिओ पाहून. चला, हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला मी आणल्यापैकी कुठले पोहे आवडले बघायला तरी ते मला खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठली पोहे खायची इच्छा आहे तेही मला खाली तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्ही इथे जर येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव मला कळवा. यांनी इतर लोकांनाही मदत मिळते इथे येण्यासाठी. व्हिडिओ मी इथेच थांबवतो. नेहमीप्रमाणे
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. कारण का पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, सबस्क्रायबरची संख्या तेवढी नाही वाढत आहे. तर नक्की सबस्क्राईब करून जा. मला तेवढाच एक आनंदही मिळतो आणि मदतही मिळते. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.